नमस्कार, पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर आज बाजारातून आणल्यात वाकट्या, तर त्याचं कालवण बनवायचं आहे. तर वाकट्या पहिले साफ करून घेऊयात. वाकटीचा, शेपटाचा आणि डोक्याचा भाग कापून घ्यायचा आहे. बाजूचे पंखही काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर वाकटीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. सगळ्या वाकट्या साफ करून झालेल्या आहेत. इथे मी 2 वाकट्यांचे तुकडे घेतलेले आहेत. तर ते चांगले स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. वाकटी पाण्यात भिजवल्यावर चांगली वाकटी शिजते. इथं मी चिंच भिजत ठेवलेली आहे. 1 मिरची घेतलेली आहे, तिला मधून चीर पाडायची आहे. टोपात 2 चमचे तेल चांगला गरम झाल्यानंतर मिरची टाकायची आहे. 10 ते 12 ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. लसणाचं प्रमाण जास्त असल्यानंतर रस्सा हा छान लागतो आणि मच्छीचा वईसपणा हा मोडतो. लसूण चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर किंचित हिंग टाकायचा आहे. 2 बारीक चिरलेले कांदे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कांदा चांगला परतून झाल्यानंतर छोटे 6 चमचे मसाला टाकायचा आहे. मसाला चांगला कांद्यात परतून झाल्यानंतर त्यात भिजवलेल्या वाकट्या त्याही त्यात परतून चांगल्या घ्यायच्या आहेत. चिंचेचा रस हा मी अर्धा वाटी टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. रस्सा चांगला ढवळून झाल्यानंतर इथे भरपूर सारी अशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. 10 ते 15 मिनटं वाकट्याचा रस्सा हा चांगला शिजवून द्यायचा आहे. इथे मस्त आपला वाकटीचा रस्सा तयार झालेला आहे. तर एका साईडला मस्तपैकी तव्यावरती कांदा टोमॅटो टाकून मस्त असा ऑमलेट करून घ्यायचा आहे. तर वाकटीचा रस्सा आणि ऑमलेट आणि भात आणि चपाती तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.